नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। गंगापूर धरण परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणातून 500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। मुकणे आणि दारणा धरणातून सुद्धा विसर्गाला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळेच गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये सध्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। गंगापूर धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धरणातून 500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, सध्या जोरदार पाऊस सुद्धा सुरू आहे आणि गोदावरीची पाणी पातळी सुद्धा वाढलेली आहे। काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? नक्कीच खरं तर पहाटेपासूनच पावसाने जोर धरला आहे। नाशिक शहर परिसर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि यामुळेच धरण पाणलोट क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत यामुळे वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। गंगापूर डॅममधून 2000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि याचा परिणाम आता जाणवू लागला आहे। मी आता नाशिकच्या गोदा घाटावरती आहे आणि इथं जर बघितलं तर या गोदाकाठा परिसरात असलेले जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते पाण्याने वेढले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। गोदावरी घाटमध्ये जे दुतोंड्या मारुती आहे, जे पुराचं मापक म्हणून ओळख आहे, त्याच्या गुडघ्याच्या वर पाणी आलेलं आहे आणि यामुळे गोदावरीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर पहाटेपासूनच नाशिक शहरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळाले आहेत। त्याचबरोबर जे या परिसरामध्ये जे लोक राहतात या ठिकाणी देखील अनेक घटना देखील आपल्याला समोर पाहायला मिळते। या गोदावरी घाट परिसरामध्ये जे पार्किंगला जे वाहनं लावलेले होते ते देखील पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि नाशिक महानगरपालिकेच्या ज्या व्यवस्थापन विभाग आहे त्यातून या सगळ्या वाहनं जे आहेत ते काढण्यात आलेले होते आणि आता जर परिस्थिती बघितली तर नाशिकच्या गंगापूर डॅममधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे आणि यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळते। यामुळे जे गोदाकाठ राहणारे जे लोक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी नागरिकांनी स्वतः स्थलांतरित व्हावं असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। पावसाचा जर ओघ असाच सुरू राहिला तर गोदावरी नदी पाणी पातळीतली जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि गोदावरी जी डॅम आहे त्यातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढू शकतो। यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे। अगदी धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।